नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 22 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीला तुम्ही बघताय सकाळी सकाळी सुमित्राबाई येतात बाहेर आणि या जानकीला म्हणतात, काय सुनबाई काय करतेस? त्यावर जानकी म्हणते, शेपूची भाजी करते, तुम्हाला आवडते ना? मग सुमित्राबाई म्हणतात, हो कर कर, मला आवडते शेपूची भाजी, पण नानांना ठेचा आवडतो ना, ठेचा कर, त्यांना आवडतो तसा। आणि हो, नाना सांगतात की ठेचा फार महत्त्वाचा असतो, अगदी जेवणात पण आणि आयुष्यात सुद्धा। आता असं बोलतात आणि म्हणतात, जानकी तू कर हं ठेचा, मी मंदिरात जाऊन येते। जानकी म्हणते, आई थांबा जरा, मंदिरात तुम्ही चालल्यात एकट्या? एकट्या नका जाऊ। सुमित्राबाई म्हणतात, एकटी का नको जाऊ? अगं याआधी कितीदा गेलेली आहे मी मंदिरात एकटीच, आता का असं बोलतेस? अगं मला नानांसाठी प्रार्थना करायला जायचंय, मला जाऊ दे जानकी। जानकी म्हणते, आई मी येते ना तुमच्या बरोबर। सुमित्राबाई म्हणतात, नको नको, तुला घरात कामं आहेत, औषधं द्यायचे तुला, तू थांब, नानांना औषधं दे। जानकी म्हणते, थांब ना आई, येऊ द्या ना मला। मग सुमित्राबाई म्हणतात, नाही नाही, मला जाऊ दे एकटीला, मी कितीदा जाते बाहेर एकटी, काही झालंय का ग? मग आता शरयू यांचं बोलणं ऐकते बरं का। जानकी म्हणते, नाही आई काही नाही झालंय। मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं नवस बोलले होते मी, नाना आता चालाय बोलायला लागले, मला जाऊ दे। आता सुमित्राबाई निघणार तेवढ्यात ही शरयू येते आडवी आणि म्हणते, आई मी येते ना तुझ्यासोबत मंदिरात, मी येऊ का? शरयूने असं सांगितल्यावर लगेच सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई तू येणार माझ्यासोबत? अगं बाई असं चमत्कार कसं काय झाला? माझी शरयू तर शहाणी झाली। अगं ए जानकी जानकी बघ, शरयू येते माझ्याबरोबर। अगं माझी शरयू समजदार मुलींसारखं बोलायला लागली आहे, आता आमची शरयू शहाणी झाली, काल अशी वेड्यासारखं बोलत होती पण आज शहाणी झाली बरं। जानकी येते तेवढ्यात आता शरयू म्हणते, मी आई बरोबर चालले देवळामध्ये। मग आता जानकी म्हणते, बरं बरं तुम्ही जाता का? मग शरयू म्हणते, का तुझी परमिशन नाहीये का? शरयूने असं बोलल्यावर सुमित्राबाई म्हणतात, अगं काय ग शरू, अगं असं का बोलतेस तुझ्या वहिनीशी? अगं आत्ता तर शहाण्यासारखी वागत होतीस ना, नीट बोल तुझ्या वहिनीशी। मला की शरयू म्हणते, हो वहिनी मी आई बरोबर चालले हं देवळात, तोपर्यंत तू नानांची काळजी घे। मग सुमित्राबाई म्हणतात, हो घे नानांची काळजी घे हं, चल चल आपण जाऊया। शरयू आणि सुमित्राबाई देवळात जाताय खरं, पण देवळात न जाता ही शरयू त्यांना पोलीस स्टेशनला नेते। आपण काल तो प्रोमो पाहिलाच होता प्रेक्षकांनो, पण आता बघा इकडे सारंग काल रात्रीच्या प्रसंगामुळे दिवाणा झालाय ऐश्वर्याचा। अजून ऐश्वर्या पहाटे पहाटे उठते, रात्रीच्या प्रसंगामुळे तिचं डोकं जड झालेलं असतं, ती उठल्या उठल्या डोकं धरून बसलेली असते। तेवढेच सारंग येतो तिथे तिच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आणि म्हणतो, ऐश्वर्या झोप झाली का? बसा बसा बसा, मी तुमच्यासाठी हे आणलंय, उठू नका। आता ऐश्वर्या वैतागून म्हणते, काय चाललंय सारंग? मग सारंग म्हणतो, काय सकाळी सकाळी चिडताय ऐश्वर्या, इथे बघा माझ्याकडे बघा, शारूवर रागवू नका हो, तुमचा शारू तुमच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आलाय। मग आता ऐश्वर्या म्हणते, काय चाललंय तुमचं सारू? सारंग म्हणतो, सारू नको का? मग कॉटन कॅन्डी म्हणा हवं तर। ऐश्वर्या आणि सारंगची ऍक्टिंग कमाल असते। ऐश्वर्या म्हणते, कॉटन कॅन्डी? काय कॉटन कॅन्डी? मग सारंग म्हणतो, कॉटन कॅन्डी नाही का? बरं मग धनी म्हणा। ऐश्वर्या म्हणते, धनी? काय धनी? आता सारंग म्हणतो, धनी। त्यावर ऐश्वर्या म्हणते, ओ काय चाललंय तुमचं? हळू बोला, ओरडता काय? धनी काय करताय? काय चाललंय तुमचं? सारू काय, कॉटन कॅन्डी काय, धनी काय? सकाळी सकाळी पिऊन आलायत का तुम्ही? सारंग म्हणतो, काय ऐश्वर्या, अहो मी कुठे, तुम्हीच प्यायला होतात ना काल रात्री, नशेमध्ये काय काय बोललात तुम्ही माझ्याशी? मग ऐश्वर्या म्हणते, अरे देवा माझ्या लक्षात नाहीये काही सगळं। मग सारंग म्हणतो, कधी कधी चांगले मुवमेंट नाही लक्षात राहत ऐश्वर्या, पण ऐश्वर्या काही क्षण आयुष्यभर विसरता येत नाहीत बरं का। ऐश्वर्या आता टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, कुठले क्षण, काय क्षण? आता सारंग लाजायला लागतो तिच्याकडे बघून। ऐश्वर्या म्हणते, काय विचारते मी, कुठले क्षण, काय बोलताय तुम्ही? सारंग म्हणतो, आता मी कसं सांगणार तुम्हाला, तो लाजून बोलतोय तिच्याशी। या आता ऐश्वर्या म्हणते, सारंग सांगताय का नाही? मला काय माहिती काल रात्री काय झालं आणि काय नाही, माझं एकतर डोकं दुखतंय आधीच, मला नाही आठवते काल रात्री काय झालं। सारंग म्हणतो, ऐश्वर्या मला नाही सांगता येणार काल रात्री काय झालं, अहो मला नाही सांगता येणार हो, त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, त्या अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत। ऐश्वर्या म्हणते, आणा ते इकडं, काय आणलंय तुमच्या हातात? सरबत आहे ना, आणा इकडे। सारंग ते सरबत द्या आणि बाहेर वा। सारंग म्हणतो, मी जाऊ इथून, तुम्हाला चालेल का? ऐश्वर्या आता चिडते आणि खिजते आणि म्हणते, जाताय का बाहेर, माझं डोकं नका तापवू। आता सारंग म्हणतो, बरं जातो, पण हे तुमच्यासाठी गोळी आणली आहे डोकं कमी व्हायची, घ्या। सारंग पुन्हा तिला म्हणतो, पिंकी प्रॉमिस खरंच जाऊ मी? ऐश्वर्या म्हणते, जाता का नाही? आता जोरात खेकसते आणि तो गेल्यावर विचार करते, डिफेक्टिव्ह पीसच आहे हा, शी
काय ब्रँडी बिंडी टाकून पिऊन आला होता की काय दुधामध्ये? काय याचं कॉटन कॅन्डी काय, धनी काय? अरे बापरे, याला कोण धनी म्हणणार आहे? याच्यापेक्षा गव्हाची गोणी बरी. तर असो, या दोघांच्या कामासाठी आणि या दोघांच्या ॲक्टिंगसाठी ही मालिकेची रिव्ह्यू मी रोज देते प्रेक्षकांनो. छान दाखवतात या दोघांचे सीन. तर असो, आता या शरयूने त्या सुमित्राबाईंना धोक्याने त्या पोलीस स्टेशनला आणलंय. मग त्या सुमित्राबाई थोड्याशा अशा म्हणजे वेड्यासारखं करतात आणि म्हणतात, काय गं इथे कशाला आणलं मला? हे कुठे मंदिर आहे? मग ते पोलीस म्हणतात, काय चाललंय तुम्हा दोघींचं? कोण आहात तुम्ही? मग शरयू सांगते, इन्स्पेक्टर मी शरयू रणदिवे, मी तुम्हाला फोन केला होता ना. मग आता त्या सुमित्राबाई म्हणतात, अगं कुठे आणलंयस मला? मग आता शरयूने ते नानांची काय ते दिसली होती ना खोटी बॉडी, तर ती दाखवायला आणलंय या सुमित्राबाईंना. आता सुमित्रा म्हणत असते, अगं शरयू चल, मंदिरात जायचं आपल्याला. शरयू म्हणते, आई सगळ्या गोष्टी मंदिरात जाण्याने पूर्ण होत नाही, चल तुला काहीतरी दाखवायचं आहे. आता तिथे गेल्यावर खूप घाणवास येत असतो म्हणून त्यांनी असं नाकाला हात लावलेला असतो. आता ही शरयू म्हणते, आई हे बघ हे आपले नाना आहेत. आता या खूप वेड्यासारखं करतात तिथे आणि म्हणतात, अगं शरयू काय बोलतेस तू? मी पुरुषोत्तम रणदिवेंची बायको आहे, आत्ताच मगाशी सांगितलं ना मी. आणि तू हे काय करतेस? त्या अशा म्हणजे भ्रमिष्ट झाल्यासारखं करताय. पण शरयूला असं वाटतंय काही करून आपल्या आईचा भ्रम तोडावा आणि तिला रियालिटीमध्ये आणावं. खरं तर शरयूचा हा अट्टहास मला पटला नाहीये, पण असो काय तरी आपलं दाखवायचं म्हणून दाखवतात प्रेक्षकांनो. तर असो, आता या सुमित्राबाई भांबवतात. शरयू म्हणते, आई अगं नाना या जगात राहिले नाहीये, स्वीकार कर हे सत्य. आणि त्यांना ते दाखवते आणि ते सगळं बघून घाबरतात आणि त्यांना शॉकच बसलाय. पण या शरयूच्या शॉकमुळे त्या बऱ्या झाल्या हे मात्र खरं आहे, पण ते आता आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. आता बघा, हे सगळे नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात. जानकीच्या हाताला लागलेलं असलेलं असतं ना, त्यामुळे हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू औषध गोळ्या घेतल्यास का? आधी तू खाऊन घे बरं नाश्ता. जानकी म्हणते, नको ऋषिकेश, आधी तुम्ही खाऊन घ्या. अवंतिका म्हणते, बघा ना सकाळपासून वहिनी नाश्ता करतायत, मी त्यांना म्हटलं होतं मी आवरते. मग आता ऋषिकेश म्हणतो, मला सध्या नाश्ता नकोय, आई आली ना की मी खाईल आईसोबत. आई कुठे गेली आहे? मग आता ही अवंतिका हसून सांगते, चक्क शरयूताई आईंना मंदिरात घेऊन गेल्या आहेत. सौमित्र जरा टर उडवतो बरं का इथे आणि म्हणतो, ऐकावते नवलच आहे, शरयू देवळात घेऊन गेली आईला. आता उद्या आपल्याला असंही कळेल की सारंग इंग्लिश फाडफाड बोलायला लागलाय. अवंतिका म्हणते, परवा जाऊन आपल्याला असंही कळेल की ऐश्वर्याने जानकी वहिनींना क्यूट असं गिफ्ट दिलंय. जानकी म्हणते, तुम्ही जरा दोघं गप्प बसता का? एवढी गंमत करू नका. अहो शरयूवंश इतर बायकांसारख्या नाहीयेत, त्या खूप प्रेमळ आहेत. ऋषिकेश म्हणतो, आईने काही खाल्लंय का? जानकी म्हणते, आई कुठे नाश्ता करतात देवळात जाण्याच्या आधी? ऋषिकेश म्हणतो, थांब जरा, मी आई आल्याशिवाय नाही जेवणार, आई आली तरच माझ्या घशाखाली घास जाईल. आता ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून सारंगला ठसका लागतो, जे ऋषिकेशला कळतं. म्हणजे ऋषिकेश उगाचच ओव्हर करतोय असं सारंगला त्याच्या ठसक्यातून दाखवायचं होतं. तर असो, आता हा ऋषिकेश दरवाजा उघडतो, बेल वाजते म्हणून सुमित्राबाई घरी आल्यात. आता सुमित्राबाई आल्या सारंग म्हणतो, आई तू काही खाल्लं नाही, चल बरं नाश्ता करायला. पण आता सुमित्राबाईंने आल्या सटासट त्या ऋषिकेशच्या तोंडात मारायला सुरुवात केली आहे. आणि ऋषिकेशला म्हणतात, कशा? अरे नालायका, नानांना मारलंस तू, तुला लाज कशी वाटली नाही? नानांचा जीव घेतलास तू? आता ही जानकी जाते त्यांच्या जवळ आणि म्हणते, आई अहो काय करताय? पण आता ऋषिकेश भांबावून गेला ना, हे सगळं असं काय झालं? आता कालपर्यंत तर बरे होते. सुमित्राबाई रागाच्या भरात काही बोलतात, का केलंस तू हे? माझ्या नवऱ्याला मारलंस काय? कशासाठी केलंस? आता ऋषिकेश म्हणतो, नाना जिवंत आहेत, तुम्ही हे काय बोलतायत? मग आता या सुमित्राबाई म्हणतात, नाहीये जिवंत ते, मी बघितलंय, मला शरयूने सगळं दाखवलंय, मी डोळ्याने बघितलं, ते नाही आहेत या जगामध्ये. हे सगळं ऐकल्यावर सौमित्र, अवंतिका, जानकी सगळे शरयूकडेच बघतात. सुमित्राबाई म्हणत असतात, नाही आहेत ते जिवंत, नाही राहिलेत नाना आपल्यामध्ये, मी पाहिलंय सगळं. आता रडायला लागतात त्या मोठ्याने. सौमित्र त्यांना सावरत म्हणतो, आई इथे बस, तू इथे बस बरं, रडू नकोस. आता या शरयूने जे केलंय ते अत्यंत चुकीचं केलंय. आता या जानकीला येतो शरयूचा राग. जानकी आता मात्र जोरात ओरडते शर्वरीवर आणि म्हणते, काय केलं तुम्ही हे शरयूवंश? शरयू म्हणते, म्हणूनच मी हे सगळं केलंय, तुम्ही मुद्दाम हे सगळं करत होता, तिच्या भावनांशी खेळत होतात, तिच्या मनावर कायम हा परिणाम झाला असता, म्हणूनच मी तिला सत्याची ओळख करून दिली आहे, तिला दाखवलं मी. आता ही जानकी म्हणते, काय प्रेत दाखवलं? जे नानांचं प्रेत नाहीये. त्यावर शरयू म्हणते, ते नानांचंच आहे. आता या दोघींमध्ये भांडणं लागतात. शरयू म्हणते, नाना गेलेत हे मान्य करा आता. सौमित्र चिडतो आणि म्हणतो, मूर्ख मुली, तुझ्यामुळे आईला किती त्रास होणार आहे माहितीये का तुला? अवंतिका म्हणते, काय केलं हे शरूताई? आता या सुमित्राबाई रडायला लागतात मोठ्याने. शरयू म्हणते, रोज ती या घरामध्ये नाना आहे या भ्रमात राहत होती, चालत होती, बोलत होती, मला त्रास होत होता रे. तुम्हाला काय? मला काळजी आहे माझ्या आईची, जे आहे
ते तिला दाखवलंय मी, म्हणून ती आज रडतीये आणि मोकळी होतीये. तुमच्या डोक्यात हे शिरतंय की नाही? आता ऋषिकेश म्हणतो काय बस कर शरू आता. ऋषिकेश आता या सुमित्राबाईंना हात लावायला जातो तेव्हा त्या चिडून म्हणतात, हात लावू नको, मला हात नको लावू, तू याच हाताने नानांना मारलं ना, नको हात लावू, तुझे हे हात घाणेरडे झालेत. अरे का केलं रे असं? किती चांगले संस्कार दिले होते मी तुला, का वाईट वागला? माझ्या नानांचा खून केलास, त्याआधी माझे डोळे का नाही मिटवले तू? ऋषिकेश म्हणतो शांत हो आई, शांत हो, मी कसं काय मारेल नानांना? अगं नाना जायचा प्रश्नच नाहीये, ऐक माझं आई, प्लीज आई शांत हो. आता जानकी म्हणते हो आई, मी, सौमित्र भाऊजी, अवंतिका, आम्ही सगळे नानांना शोधतोय. हे बघा, पण आता ती शर्वरीकडे बघते आणि म्हणते, शर्वरी वंश, तुम्ही आज जे काही केलंय ना ते चुकीचं केलंय, खोटं बोललं, देवळात नेलं आईंना आणि असं दर्शन घडवलं आईंना, काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. आता ही शर्यू तिच्यावर डाफरून म्हणते, मला पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. चूक बरोबर, योग्य अयोग्य नेहमीच सांगत असतेस ना लोकांना, शिकवत असते ना. जेव्हा सारंगला पकडायला पोलीस आले होते ना, तेव्हा ऋषिकेश दादाने सारंगला दिलं होतं पोलिसांच्या हातात, स्वतःच्या हाताने. तेव्हा तुला काही वाटलं नाही ग? अरे बरोबर आहे, मी का तुझ्याकडनं अपेक्षा करतेय? नानांना तू जिन्यावरून ढकललंस ना आणि याने माझ्या नानांना मारलं. आता जानकी म्हणते बस करा शर्यू वंश, खरंच त्या ऐश्वर्याने डोकं फिरवलंय तुमचं. शर्यू आता म्हणते बरोबर आहे, बरोबर बोलली होती ऐश्वर्या मला कालच म्हणाली होती, मी इथे असले नसले तरी जानकी माझं नाव बरोबर घेईल. तसंच केलंस ग तू जानकी. अगं ती या घरात आहे ना, म्हणून तुम्हाला जाब विचारणारं कोणीतरी आहे तरी, नाही तर तुम्ही तर बिनधाक्यासारखे काहीही करत सुटले होते. नानांना आणि आईला तू वाईट वागवतेस मी या घरात नाहीये तर. जानकी तिला वाक्य पूर्ण करू देत नाही शर्यूला आणि म्हणते, मी आई नानांना माझ्या आई वडिलांसारखं जपलंय, त्यांची काळजी मी घेतली आहे, म्हणूनच हक्काने मी बोलते आज तुम्हाला. शर्यू वंश, तुम्हाला तुमचा मुद्दा सिद्ध करायचा होता म्हणून तुम्ही हे सगळं आईसोबत वागलात. मग शर्यू म्हणते, हो ग बाई, सगळी माझीच चूक आहे ग, आणि तुझं काय, तू तुझ्या नवऱ्याला वाचवायला करते, त्याचं काही नाही का? जानकी म्हणते, हे बघा शर्यू वंश, चूक बरोबर हा प्रश्न नाहीये. त्यावर शर्यू म्हणते, हा बरोबर आहे ग तुझं, तू म्हणतेस तेच खरं आहे ना. अगं बाई, प्रश्न पण तुझे आहेत आणि उत्तरं पण तुझीच आहेत ना. जानकी म्हणते, तुम्हाला कळत का नाही शर्यू वंश? शर्यू म्हणते, अगं बाई, मला काहीच कळत नाही ग, मी मूर्खच आहे, जे काही कळतं ते तुम्हालाच कळतं ना. आता जानकी म्हणते, बस करा शर्यू वंश, आता आईंना त्रास होतोय, त्या सुमित्राबाईंना चक्रा येत असतात यांच्या बोलण्यामुळे. शर्यू म्हणते, हो बरोबर आहे का तुझं, जे काही कळतं ते तुम्हालाच कळतं, लाज नाही वाटली का ग? अगं माझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू पुसलंय तुम्ही. आता इकडे सुमित्राबाईंना ते ऐकून लगेच चक्कर येते, त्या बेशुद्ध पडतात, हे सगळे सावरतात त्यांना. हा सीन थोडासा फास्ट सांगते मी तुम्हाला, कारण डॉक्टर वगैरे आले, ते तपासतात या सुमित्राबाईंना आणि ते डॉक्टर सांगतात की यांना कसलं तरी टेन्शन आलंय, BP वाढलाय यांचा, घरात काही टेन्शन आहे का तुमच्या, यांची काळजी घ्या, एक्सेट्रा एक्सेट्रा. पुढे काही असं होऊ देऊ नका, त्यांना आधीच हार्ट अटॅक आलेला आहे ना, त्यामुळे त्यांना जपलं पाहिजे तुम्ही. आता असं बोलल्यावर जानकीला, सौमित्राला सगळ्यांनाच टेन्शन येतं. सौमित्र म्हणतो, डॉक्टर आम्ही घेऊ काळजी. मग ते डॉक्टर काही औषधं वगैरे देतात. मग सौमित्र म्हणतो, आम्ही काळजी घेऊ, या घरात वाद होणार नाही याची. मग आता डॉक्टरांनी औषध दिलेत आणि सांगतात असं असं औषधं घ्या, नाही बरं वाटलं तर ॲडमिट करा त्यांना दवाखान्यात वगैरे वगैरे. जानकी म्हणते, नाही डॉक्टर, ॲडमिट करायची वेळ आम्ही नाही येऊ देणार, आईंची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे, आम्ही आईंना काही होऊ देणार नाही. आता डॉक्टर गेल्यानंतर ही जानकी शर्यूला म्हणते, सगळेच जण जातात तिथून. मग आता ही जानकी म्हणते, हे बघा शर्यू वंश, मी तुमच्यावर आवाज चढवला त्यासाठी सॉरी, पण मी जे काही तुम्हाला बोलले त्यासाठी सॉरी नाही म्हणते मी. हे बघा, मी आई बाबांची काळजी करते, आईंची काळजी करते, तब्येतीची त्यांच्या, म्हणून मी त्यांना नाही सांगितलं की नाना या घरात नाहीये. मग शर्यू म्हणते, एक्झॅक्टली, म्हणूनच मी तिला नानांची ते प्रेत दाखवायला नेलं आणि तिला कळायला हवं ना की नाना या जगात नाहीये, तिला रिअलाइज व्हायला हवं. जानकी म्हणते, हे बघा वंश, विश्वास ठेवा, हे सगळं खोटं आहे. शर्यू म्हणते, अगं तू बोलतेस म्हणून मी विश्वास का ठेवू? आज न उद्या माझ्या आईला एक्सेप्ट करावंच लागणार आहे की नाना या जगात नाही, तुला वाटो अथवा न वाटो. आता शर्यूने फरमानच सोडलंय, त्यामुळे ऋषिकेश हर्ट होतो आणि तो तिच्याशी बोलायचा पण प्रयत्न करतो बरं का. आता बघा, सारंग आणि ऐश्वर्याचा पुन्हा सीन दाखवलाय. सारंग खूप टेन्शनमध्ये असतो. मग ऐश्वर्या त्याला अशी सांगते की जाऊ द्या सारंग, टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. सारंग म्हणतो, शर्यूने जे काही केलं ते. आता ऐश्वर्या म्हणते, अहो शर्यू वंशने जे केलंय ते उलट चांगलं केलंय, त्यांनी नानांचं दाखवलं ना ते सगळं, त्यामुळे बरं झालं, आई आपल्या जरा अस्तित्वात येतील, आपणही हे सत्य स्वीकारू आणि पुढचं पाऊल उचलू. सारंग म्हणतो, पुढचं पाऊल म्हणजे?
आता ऐश्वर्या म्हणते आपण पोलीस स्टेशनमध्ये नानांचं ते किती दिवस ठेवणार ना, आपण ते ताब्यात घ्यायला हवं, रीतसर आपण अंत्यसंस्कार करायला हवे. सारंग आता म्हणतो हो बरोबर आहे तुमचं ऐश्वर्या. आता सारंग पुढे काही बोलणार तेवढ्यात हा सौमित्र येत म्हणतो काय बरोबर बोलते रे ती, वाटेल ते बोलत राहते ती आणि तू काय होला होला होतोस रे तिच्या. मग सारंग म्हणतो काय चुकीचं बोलल्यात त्या, अरे दादा नानांना जाऊन किती दिवस झालेत, त्यांचे रीतसर अंत्यसंस्कार नको का करायला. सौमित्र म्हणतो सारंग गप्पा बस, परत परत काय तेच तेच बोलतोयस, नाना जिवंत आहेत आणि तुला एक सांगतोय मी, आपल्या या केसचा निकाल लागेपर्यंत त्या बॉडीचं काही होऊ शकत नाही आणि कायद्याचे काही नियम असतात, काही असतं का नाही. ऐश्वर्या सौमित्राला टोमणा मारल्यासारखं बोलते मग सगळ्यात आधी सिद्ध करा ना, नानांचा खुनी कोण आहे, आणा त्याला समोर, नाना कुठे, आणा नानांना समोर. आता हा सौमित्र तिला छान उत्तर देतो. तो म्हणतो काय ना ऐश्वर्या, तुझ्यासारख्या लोकांना असं वाटतं की आपण हव्या तशा गोष्टी हव्या तशा पद्धतीने वळवू शकतो, पण कायदा नावाची काही गोष्ट असते की नाही, सगळ्यात आधी सिद्ध करावी लागेल की ती पोलीस स्टेशनला असलेली बॉडी नानांचीच आहे की नाही, त्याचं सगळं पोस्टमार्टम होईल, त्यानंतर हे सिद्ध होईल की तो खून ऋषिकेश दादाने केला आहे की नाही. आणि गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीही माणूस गुन्हेगार नसतो आणि जोवर मी आहे ना तोवर माझ्या ऋषिकेश दादाला कुठल्याच खोट्या केसेसमध्ये मी अडकू देणार नाहीये. ऐश्वर्याला कळतंय तिच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा काटा आता सौमित्र होऊन बसलाय. पण आता बघा पुढचा सीन अजून दाखवलाय त्यांनी सौमित्र आणि ऐश्वर्याचा, पण तत्पूर्वी या ऋषिकेश आणि शरीयूचा सीन दाखवलाय. आता ऋषिकेश या शरीयूजवळ आपुलकीने बसतो आणि तिचा हातात हात घेऊन म्हणतो शरीयू नाराज आहेस का ग माझ्यावर, खरं असं का विचार करतेस ग शरीयू, अगं मी कोणाचा खून करेल का ग, अगं तेही आपल्या नानांचा. शरीयू म्हणते तू काय करतोस काय नाही करतोस हे मला सांगू नको, त्या वेपनवर जे ठसे मिळालेत ना ते तुझे आहेत. आता हा ऋषिकेश तिचा हात धरायला जातो तेव्हा ही शरीयू हात झटकते. आता ऋषिकेश म्हणतो अगं शरीयू जरा विचार कर ना, अगं आपलं नातं आठव ग, नात्याला कुठल्या पुराव्याची गरज नसते, नात्याला फक्त विश्वास हवा असतो ग. अगं शरीयू पुरावे सापडतात ग शोधून, पण विश्वास शोधावा नाही लागत, तो असतो आणि नेहमीच असतो. तुझ्या भावावर विश्वास नाहीये का, आपण लहानचे मोठे याच घरात झालोय ना शरीयू, अगं आपण आयुष्यातली 25 वर्ष एकमेकांच्या सोबत घालवली आहे, मी सुमित्रा यांच्या पोटी जन्मलो नाहीये हे आत्ता काही महिन्यांपूर्वी कळलंय ग आपल्याला, पण तरी सुद्धा आपण सख्ख्या भावंडासारखेच वागलोय ग, एकत्र वाढलो खेळलो, एकत्र रडलो हसलो आणि आज माझी ती बहीण शरीयू कुठे गेली ग तुझ्यातली. अगं सावत्र शब्द असा तुला जाणवावा असं मी कधी वागलो ग. शरीयू सावत्र शब्दात एवढी ताकद असते का ग, का मी सावत्र हे तुला खरंच मी जाणवून दिलंय. ऋषिकेश शरीयूला सगळ्या आठवणी आठवून देतो आणि म्हणतो आठव कॉलेजला जाताना तूच म्हणायचीस ना नानांना की मी माझ्या ऋषिकेश दादा सोबतच बुलेटवर जाणार म्हणून, सगळ्या आठवणी विसरलीस का ग शरीयू. आता शरीयू काही त्याला सध्या रिस्पॉन्स देत नाही आणि मध्ये जाता पुन्हा सौमित्र ऐश्वर्या आणि सारंग या तिघांचा सीन दाखवलाय. आता सारंग म्हणतो अरे सौमित्र दादा विसरतोयस का, अरे ऋषिकेश दादाच्या हाताचे ठसे त्या चाकूवर आणि तू मला सांगतोयस की ऋषिकेश दादाने काही केलं नाहीये म्हणून. आता लगेच ऐश्वर्या म्हणते अहो यांच्याकडे मुद्दाच नाहीये म्हणून काहीच्या काही आपल्या त्या ऋषिकेशची बाजू घ्यायसाठी बोलताय, काही आपलं. आता हा सौमित्र तिच्यावर चिडून म्हणतो ऐश्वर्या माझ्याकडे मुद्दा नाहीये का, थांब तुला दाखवतो. आता तिथे एक काचेचा ग्लास असतो. सौमित्र म्हणतो त्या ग्लासमध्ये पाणी कोण पिले रे सारंग मगाशी. सारंग म्हणतो का बरं कशासाठी विचारतोयस तू. ऐश्वर्या म्हणते काय झालं काय करायचंय तुम्हाला. मग सौमित्र म्हणतो तुझ्याशी नाही बोलत आहे मी, माझ्या भावाशी बोलतोय. सारंग म्हणतो माझे ठसे असतील त्याच्यावर, मीच पिलो पाणी. मग सौमित्र म्हणतो का अरे मला एक गोष्ट तुला दाखवायची आहे, हे बघ. सारंग म्हणतो काय प्रॉब्लेम काय आहे. आता सौमित्र म्हणतो अरे हा मुद्दा आहे रे बाबा. सारंग म्हणतो हा काय मुद्दा आहे. मग सौमित्र म्हणतो समज या ग्लासमध्ये जर मी विष घातलं असेल आणि ते तुला प्यायला दिलं असेल तर आता गुन्हेगार मी ठरेल का तू ठरशील. सारंग म्हणतो म्हणजे. सौमित्र म्हणतो कारण या ग्लासवर तुझ्या हाताचे ठसे आहेत सारंग. सारंग म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय. सौमित्र म्हणतो अरे असंच काहीतरी ऋषिकेश दादासोबतही झालं असेल तर, मर्डर वेपनवर मुद्दाम कोणीतरी फिंगरप्रिंट्स घेतले असतील ऋषिकेश दादाचे आणि ते तिथे प्लॅन केलं असेल तर. मग हा सारंग पटतो बरं का सौमित्रकडून आणि म्हणतो अरे म्हणजे
ऋषिकेश दादाने खून केलाच नाहीये आणि दादाचे ठसे घेतलेत कोणीतरी मुद्दाम, म्हणजे कोणीतरी दादाला अडकवतंय. तर सौमित्र म्हणतो हो सारंग, तुझा मुद्दा बरोबर आहे. मग आता लगेच सारंग म्हणतो असं होऊ शकतं. ऐश्वर्या लगेच सारंगला मॅन्युप्युलेट करायला लागते. नाही हो सारंग, हे काही पण बोलताय, हे नको त्या फिलॉसॉफी तुम्हाला सांगतायत आणि तो ऋषिकेश खुनी नाहीये म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करताय. ओ थांबा जरा, एक शब्दही बोल नका. सौमित्र, नाही म्हणजे यात जर विष टाकलं असतं तर का, असं बोललात ना तुम्ही मगाशी, आणि हे पाणी सारंग प्यायले असतील तर, म्हणजे आता ऋषिकेश दादानंतर तुमच्या डोक्यात पण नवीन विचार येत आहेत का, म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याला विष देणार आहात का. आता सौमित्र हसतो आणि म्हणतो ऐश्वर्या, मी फक्त माझा मुद्दा सिद्ध केला, पण तुला कसली एवढी भीती वाटायला लागली आहे ग. माझ्या डोक्यात खुनाचे विचार येत आहेत याची, का सारंग माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतोय याची भीती तुला वाटते. असं म्हणून सौमित्र आता त्या ग्लासमधलं पाणी स्वतःच पिऊन टाकतो आणि ऐश्वर्याला म्हणतो तुझी ही भीती आहे ना ऐश्वर्या, ती कायम ठेव बरं का. मी फक्त एवढंच सांगत होतो की गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगारही सिद्ध होत नसतो. आणि सारंग, तू कुठल्याही प्रकारचा आताताईपणा करू नकोस आणि या बाईचं ऐकू नकोस हा, तुला सांगून ठेवतोय. सारंग, अरे तुला कायदा कळत नसेल तर मला विचार, मी तुझा भाऊ आहे तुझ्यासाठी कायम, पण या बाईच्या बोलण्याला फसू नकोस, नाहीतर कायमचा फसशील एक दिवशी. आता सारंग जरा अलर्ट झालाय असं त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतंय खरी, पण पुन्हा ऐश्वर्याने गालगुलचे घेतले की तो पकडणार, हे तितकंच खरं आहे. तर असो, आता ऋषिकेश, हे शेवटचं सीन बघताय तुम्ही मालिकेतला. ऋषिकेश या शरयूला म्हणतो अगं शरयू, आपण भावंड सगळे सोबत होतो ग 25 वर्ष, आणि भावंड म्हणजे काय तू सांग मला. अगं सौमित्र आणि सारंग तर लहान होते, तुझं आणि माझं किती बनायचं. अगं प्रत्येक वेळेला आपण दोघं सोबतच असायचो ग शरयू. अगं एका मुलाने तुझी छेड काढली होती कॉलेजला, किती मारलं होतं मी त्याला. तू जेव्हा पास झाली होतीस तेव्हा तुझी मिरवणूक काढली होती मी, आठवतं ना ग तू. शरयू, तुझ्या लग्नात बोहल्यावर मी घेऊन आलो होतो तुला, पाठवणीमध्ये आईपेक्षा जास्ती मी रडलो होतो ग, मी तुझा भाऊ. आणि अगं सगळ्यात जास्ती तुझा विश्वास सुद्धा माझ्यावरच होता ग, कारण मी तुला हे इमोशनली समजवतोय, कारण माझ्या बहिणीचा माझ्यावरचा विश्वास उडालाय म्हणून ग शरयू. मला तुझ्याकडनं अपेक्षा होती ग, माझा ऋषिकेश दादा म्हणतोय ना त्याने काही केलं नाही तर नाही, विषय संपला. अगं तुझ्याकडनंच मला अपेक्षा होती ना या वाक्याची. शरयू, तू खात्रीने असं का बोलली नाही सांग मला. शरयू म्हणते मी काय करू, मग माझे नाना असे अचानक गायब झाले, माझ्या जागी तू असता तर काय केलं असतं. मग ऋषिकेश म्हणतो फक्त मी विश्वास ठेवला असता माझ्या भावंडावर, आणि तेच तू करावं असं मला वाटतंय. हे बघ शरयू, मी तुला खात्री देतो, नाना जिवंत आहे आणि मी त्यांना परत घेऊन येणार. माझ्या आईचं हसू मला परत आणायचंय शरयू, मला माझ्या आईचं हसू परत आणायचंय, माझ्या बहिणीचा विश्वास, भावंडाचा विश्वास परत आणायचा आहे. हे सगळं होईपर्यंत तू माझ्यासोबत असशील ना. आता तो असं बोलल्यावर शरयू निघून जाते तिथून उठून. आता हा ऋषिकेश खूप रडतो जानकी जवळ. जानकी मागून सगळं ऐकत असते आणि हा भाग संपवलाय त्यांनी. पुढच्या भागात आपण बघतोय ऐश्वर्याला या सयाजीचा माणूस सांगतो की काय आहे ना, माणूस तिथेच शोधत नाही जिथे तो राहत असतो, म्हणजे नानांना यांनी घरातच लपवलेलं आहे ते ऐश्वर्याला कळतं आणि ती टेन्शनमध्ये येते की नाना घरात असले तर कोणालाही लवकर सापडतील. पण ऋषिकेश आणि जानकी दोघंही बऱ्या अंशी म्हणजे सार्थकी लावलंय त्यांनी, म्हणजे या सुमित्राबाईंना विश्वासात घेतलंय, शरयूला पण विश्वासात घेतलंय. आता हा ऋषिकेश म्हणतो जानकी, मी आता त्या माणसाला सोडणार नाहीये ज्याने माझ्या नानांना जिवंतपणे मारले, त्या गुन्हेगाराला मी आता कसा पकडतो ना ते बघच. पण आता बघूया प्रेक्षकांनो पुढे काय काय घडतंय. मालिकेमध्ये इंटरेस्ट होईल आपल्याला, येईल आता असं वाटतंय तर खरी. पण आजचा भाग कसा वाटला सांगा मला कमेंट करून, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या. धन्यवाद.